शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आता आज छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी सभा होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। त्याआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आता दाखल झालेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। काही वेळातच आता छत्रपती शिवाजी पार्कवर महायुतीची सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर या ठिकाणी असणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शिवतीर्थावर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दाखल झालेत। राज ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत शिवाजी पार्कवरच्या मंचावर एकत्र असणार आहेत। आणि या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे सुद्धा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्यावर कसा हल्लाबोल करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल। मात्र त्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले। याआधी देखील महायुतीमध्ये येण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली होती। त्यानंतर राज ठाकरे आता महायुतीमध्ये आहेत। मात्र कोणताही उमेदवार उभा नसला तरी महायुतीच्या उमेदवारासाठी राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतलेली आहे। त्यातलीच एक प्रचार सभा आज मुंबईमधली। तर मुंबईतल्या या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज ठाकरे हे देखील एकाच व्यासपीठावर असतील। राज ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सभेच्या आधी हे तीन प्रमुख नेते जे आहेत ते चर्चा या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहेत। मनसाध्यक्ष राज ठाकरे या सभेस्थळी भाषण त्यांचं सुद्धा असणार आहे, त्यामुळे त्यांचं भाषण सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे। आणि त्याआधीच हे तीन प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण ही सभा जी आहे ती आजची शिवाजी पार्कवरती आपल्याला होताना पाहायला मिळते। आणि या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। पहिल्यांदा मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर जे आहेत ते येत आहेत आणि त्यामुळे साहजिकच दोन्ही प्रमुख नेते जे आहेत ते काय नेमकं भाष्य करतात निवडणुकीच्या अनुषंगानं हे महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। तीन प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी एकत्र असलेले पाहायला मिळत आहेत। आजची ही सभा जी आहे ती साहजिकच महायुतीसाठी वरचे विज्युअल्स घे आणि उपमुख्यमंत्री आता राज ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाच्या गॅलरीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये तीन मोठे चेहरे आज शिवाजी पार्कवरच्या व्यासपीठावर देखील असतील। त्याआधी एक झलक मीडियासाठी या ठिकाणी दाखवलेली आहे। राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिघांची झलक या ठिकाणी दिसलेली आहे राज ठाकरे यांच्या गॅलरीमध्ये। याच गॅलरीमधून राज ठाकरे नेहमीच मीडियाला या ठिकाणाहून हात दाखवत असतात। तर आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती राज ठाकरे यांच्या सोबतची मीडियाला पहिली झलक राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून। राज ठाकरे आज महायुतीच्या मंचावर असतील। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर आज असणार आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे यांची ही मुंबईतली सभा। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज ठाकरे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्यावर कसा हल्लाबोल करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे। काही वेळातच आता छत्रपती शिवाजी पार्कवर या सभेला सुरुवात होणार आहे। त्याआधीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी पार्क मैदानापासून अवघ्या काही मिनिटांवर राज ठाकरे यांचं हे निवासस्थान शिवतीर्थ, त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। याआधी महायुतीमध्ये राज ठाकरे येण्याच्या आधीपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती या ठिकाणी दिसली होती। आणि आता छत्रपती शिवाजी पार्कवरच्या सभेच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज ठाकरे